सर, खुलताबाद शहरामध्ये बघितलं सकाळी जे कत्तलखाना आहे, या 2 कत्तलखान्यावर पोलिसांनी कारवाई केली. आज खुलताबाद पोलीस स्टेशनच्या अंतर्गत प्रॉपर खुलताबादमध्ये कुरेशी मस्जिद परिसरामध्ये आम्हाला बातमीदाराकडून बातमी मिळालेली होती की अवैध कत्तलखाना सुरू आहे. त्या ठिकाणी आम्ही पहाटे छापा मारला असता एक गोवंश हे कापलेल्या अवस्थेमध्ये आम्हाला मिळालेलं होतं. तसेच आम्ही त्या परिसराची तसेच त्या जवळच्या भागाची रेकी केली असता त्याच्यामध्ये अजून आम्हाला 50च्या आसपास गोवंश मिळून आलेले आहे. सदरचे गोवंश हे मिळून आल्यानंतर आम्ही आत्ता सध्या त्या ठिकाणी पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदरचे गोवंश हे सध्या आम्ही गोशाळेमध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता जे कत्तलखाने आहे, या कत्तलखान्याला कुठली परवानगी होती का? परवाना चालू नाही, या सदरचे कत्तलखाने हे अवैधरित्या चालू होते. यापूर्वी त्यातील एका कत्तलखान्यावर आम्ही 2 आठवड्यापूर्वी कारवाई करण्यात आलेली होती. या कारवाईच्या दरम्यान आम्ही नगर परिषद खुलताबाद यांना लेखी पत्र देऊन सदरची जागा ही अवैध कत्तलखाना असल्यास ती डेमॉलिश करण्याबाबतचाही आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. लवकरच आम्ही पुन्हा पत्रव्यवहार करून असा अवैध कत्तलखाना असेल तर तो जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया सुरू करीत आहोत. खुलताबाद शहरात बघितलं सर, अशा प्रकारची कारवाई पुढे सुरू राहणार का? निश्चितच हा श्रावणाचा पवित्र महिना सुरू आहे, तर यामध्ये हे आम्ही मोठ्या प्रमाणात गोवंश ताब्यात घेतलेला आहे. यापुढेही जर अशा प्रकारची जर आम्हाला माहिती मिळाली तर निश्चितच आम्ही आत्ता ज्याप्रमाणे 50 गोवंशाची सुटका केलेली आहे, मागच्या वेळेस पण आम्ही 9 गोवंशाची सुटका केलेली होती. निश्चितच भविष्यात जर आम्हाला जर अशी इन्फॉर्मेशन मिळाली की अवैध कत्तलखाना चालू आहे तर निश्चितच आम्ही त्यावर कडक कारवाई करू.